बडूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जागेच्या वादात डी वाघमारे यांचा जाहीर माफीनामा। बडूर गावातील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या अतिक्रमणित जागेच्या वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले डी वाघमारे यांनी तहसील कार्यालयात प्रशासनासमोर लेखी जाहीर माफीनामा दिला। या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी तणावपूर्ण असलेले वातावरण निवळण्यास मदत झाली आहे। मागील 2 महिन्यांपासून वाघमारे यांनी गावातील एकाच समाजातील प्रतिस्पर्धी गटांमध्ये विशेषतः मातंग समाजात गैरसमज आणि तेढ निर्माण होईल अशा आशयाची पत्रके पॅम्पलेट तयार करून तालुका पातळीवर वाटप केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला होता। तसेच ही पत्रके सार्वजनिक ठिकाणी लावून असंतोष पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचीही तक्रार होती। या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान बडूर येथील महिलांनी तहसील कार्यालयात जाऊन वाघमारे यांना घेराव घालत त्यांच्या भूमिकेबाबत जाब विचारला। संबंधित अधिकृत कृतीबाबत माहिती मागावी अशी ठाम मागणी महिलांनी केली। घटनेचं गांभीर्य दखल घेत प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करत सर्व संबंधित पक्षांना तहसील कार्यालयात चर्चेसाठी बोलावले। समुपदेशनानंतर डी वाघमारे यांनी आपली चूक मान्य करत प्रशासन व ग्रामस्थांसमोर लेखी माफीनामा सादर केला। भविष्यात समाजात तेढ निर्माण करणारी कोणती कृती करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी बडूर गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या। परिस्थिती चिघळू नये यासाठी बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके व इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्यात महत्वाची भूमिका बजावली। तहसीलदार गजानन शिंदे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे आणि पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी उपस्थितांना आवाहन करत सांगितलं, कोणताही वाद शांततेच्या वातावरणात आणि कायदेशीर मार्गाने सोडवावा। गावातील सामाजिक ऐक्य आणि सलोखा राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर व मध्यस्थीमुळे बडूर येथील तणाव कमी झाला असून संबंधित वाद कायदेशीर मार्गाने सोडवण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली आहे। तुमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे या सगळ्या महिलांना न्याय मिळेल, 100% न्याय मिळणार आहे। तुम्ही सर्वांनी एक लक्षात घ्या, काही गोष्टी कायद्याच्या आहेत, त्याच्यामुळे आपण कायद्याचा सन्मान करावा लागणार। तर आम्ही कायद्याचा सन्मान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, फुले शाहू, आपण या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापुरुषांची विचारधारा जोपासतो। तुम्ही महापुरुषांच्या विचाराचं काम करत आहात, त्याच्यामुळं प्रशासन तुमच्या पाठीशी आहे। जमेची बाजू म्हणजे काय तुमच्यासाठी की हा महापुरुषाचा विषय, कोणाच्या वैयक्तिक आहे का? मुकिंदर कुडकेचा आहे का? पुण्या दावलेकरचा आहे का? नाही, हा महापुरुषाचा विषय असल्यामुळं संपूर्ण प्रशासन तुमच्या सोबत आहे। पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे, पंचायत समिती प्रशासन तुमच्या सोबत आहे, महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहे। त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी थोडंसं समजून घ्या। कायद्याच्या बाबी असतील, थोडीफार तुम्हाला याच्यामध्ये वेळ लागेल। मी आधी पण आमचे भाऊला सांगितलं, आम्ही तुम्हाला माहीत नव्हती, महिलांना सगळ्या पुरुष मंडळीला माहीत आहे। आम्ही तालुक्यावर बैठक घेतली आहे समाजाची, मातंग समाजाची बैठक घेऊन संपूर्ण आम्ही त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी आम्ही ते ठराव संमत केलेला आहे की त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेचा पुतळा झाला पाहिजे, या मताचे आम्ही पण आहोत। पण ही प्रोसेस जी आहे ती आपल्या भावनिकतेवर चालणार नाही। या प्रकरणाशी कुठला संबंध राहणार नाही सांगितलं, असं म्हणलं तर बाहेर जाशील, म्हणलं तर मार खाशील। आम्ही सगळे समाज बांधव हम त्याच्या चांगल्या त्याला सरळ सांगून हा प्रकरण चुकीचं केला, हा प्रकरण आम्ही गाव लेवलला आम्ही सगळे बाहेर जाऊ शकणार नाही हो, एकाच केस झाले की एकाच केस आहे चालूच की भरली आता। हे बरं झालं हॅलो हॅलो हॅलो, हां बिलोली तहसील घ्या मॅडम। हो हां दाखल करू, हो इथं बॅनर आहे।
डेप्युटी कलेक्टर मॅडम आहे, तहसीलदार साहेब आहे, PI मॅडम आहे. हां ठीक आहे, काही काळजी करू नका. ठीक आहे. म्हणजे मी त्या दिवशी व्हिजिट केली स्वतः. त्यांच्याकडे भेट दिली आहे. ते 100 मीटर म्हणून कोणी भांडणे गेले तर लेट घेऊन कोण 112 वर टाकी इथे भांडण करतात. आता 112 वाल्यावर आम्हाला जावंच लागणार, सेन्सिटिव्ह आहे, जायचं तर नाही तिथे माझ्याकडे बघू शकत